हॅलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन। गाइज, NTUGC नेट एक्झाम संदर्भात अत्यंत महत्त्वाचे ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड झालेले आहेत। ही नोटिफिकेशन ही अपडेट आजच्या लेसनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर फ्रेंड, आजचे लेसन कंप्लीट करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि सर्व युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्सच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राइब करू शकता किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, तिथेही तुम्हाला सर्व PDF असतील किंवा काही अपडेट असतील ते प्रोव्हाइड केले जातात। तर फ्रेंड, हे पहा, आजचा अपडेट NTA मार्फत ऑफिशियली त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेला आहे। तेच अपडेट आपण पाहणार आहोत। तर हे पहा, तर या ठिकाणी पाहू शकता नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या मार्फत 28 जून 2024 रोजी हे अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केले रिगार्डिंग एक्झामिनेशन। ठीक आहे, इथं म्हणले पहा NTA एक्झामिनेशन कॅलेंडर फॉर अपकमिंग एक्झाम। ठीक आहे, म्हणजे जे नेक्स्ट NTUGC नेट एक्झाम होणार आहे त्या संदर्भात हे कॅलेंडर आहे। या ठिकाणी त्यांनी म्हणले पहा, दिस इज टू इन्फॉर्म ऑल कन्सर्न कॅन्डिडेट दॅट ड्यू टू सर्टन अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस सम ऑफ दी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA एक्झामिनेशन्स वेअर पोस्टपोन्ड ऑर कॅन्सल। ठीक आहे, म्हणजे CSIR नेट असेल तो पोस्टपोन झालता, NTUGC नेट एक्झाम कॅन्सल झालता, म्हणजे एक्झाम कॅन्सल झालते किंवा पोस्टपोन झालते त्या संदर्भात हे अपडेट आहे। तर त्या संदर्भात नवीन फ्रेश डेट त्यांनी सांगितल्यात। त्यांनी फर्स्ट स्टेप NCET या एक्झामची डेट आहे 10 जुलै 2024 आणि सर्व एक्झाम ऑनलाईन मोडने आहेत। हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं पहा, ज्यावेळेस एक्झाम कॅन्सल झाला त्यावेळेस सांगितलं होतं की एक्झाम हा ऑनलाईनच होणार आहे पुढचा, कारण ऑफलाईन एक्झाम NTA की बस की बात नाही आहे। ठीक आहे, कारण का जर त्यांनी ऑफलाईन एक्झाम घेतला तर त्यांच्यामार्फत मल प्रॅक्टिसेस होत आहेत। मल प्रॅक्टिसेस एक्झाम सेंटरमध्ये होत नाहीत, मल प्रॅक्टिसेस वरतूनच होत असतील कदाचित, कारण एक्झाम सेंटरमध्ये जर क्वेश्चन पेपर म्हणू शकतो आपण पाहिला तर पूर्णपणे सील करून येतो। ठीक आहे, कुठेही क्वेश्चन पेपर ओपन नसतो, ब्लॉक वाईज पूर्णपणे सील केलेले क्वेश्चन पेपर असतात आणि ते ओपन करण्याची परमिशन कोणालाच नसते। ज्यावेळेस टाईम तुमचा सुरू होईल त्यावेळेस तुमच्याच खोलीमध्ये तो क्वेश्चन पेपर सीलचा ओपन केला जातो। म्हणजे इतकं तर कन्फर्म आहे की एक्झाम सेंटरमधून पेपर लीक होण्याचे चान्सेस हे नाहीच्या बरोबर आहेत। ठीक आहे, आणि तुमची सिक्युरिटी म्हणू शकतो किंवा एक्झामिनेशनला चेकिंग म्हणतो ते किती टफ असते तुम्हाला माहिती आहे। खूप टफ प्रकारे चेकिंग करतात, म्हणून तिथं काही क्वेश्चन पेपर लीक होऊ शकत नाही। मग क्वेश्चन पेपर लीक हा कुठे होतोय? ज्या ठिकाणी प्रिंट होतोय किंवा ज्या ठिकाणी क्वेश्चन पेपर काढला जातोय तिथूनच कदाचित। ठीक आहे, म्हणजे आपण श्युरिटी देऊ शकत नाही, पण कदाचित तिथूनच होत असावा। लीक तर होतोय, मग कुठून होतोय? तर एक्झाम सेंटरमधून होत नाही, मग कुठून होतो? तर जिथून क्वेश्चन पेपर प्रिंट होतो किंवा जिथून क्वेश्चन पेपर तयार होतो कदाचित तिथून होत असेल। ठीक आहे, शुअर म्हणत नाही मी, होत असेल असं म्हणतोय। तर हे जे होत आहे ना, हे का होत आहे? तर पेन पेपरमुळं किंवा ऑफलाईन एक्झाम घेतला त्यामुळे या गोष्टी होत आहेत। ठीक आहे, मग आता होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बा ऑनलाईन एक्झामच NTA घेणार आहे, ऑफलाईन एक्झाम घेणार नाही। तर जो CSIRचा नेट एक्झाम आहे तो देखील 25 ते 27 जुलै दरम्यान होणार आहे, तो पण ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। आणि जो NTUGC नेट एक्झाम आहे, जो री एक्झाम अरेंज केला जातोय तो एक्झाम 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। ऑफलाईन एक्झाम ते यावेळेस घेणार नाही। इथं म्हणलंय पहा, एक्झामिनेशन अर्लियर जो झालता तो पेन पेपर मार्फत झालता, पण आता जो पुढचा एक्झाम होत आहे तो कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होतोय आणि यामुळं कदाचित कॉम्पिटिशन पुन्हा थोडीशी कमी होऊ शकते, कारण पेन पेपरवर एक्झाम होता त्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। जे विद्यार्थी कधीच नेट एक्झाम देत नाही त्या विद्यार्थ्यांनी देखील फॉर्म भरले होते। कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यामुळं पुन्हा ते विद्यार्थी कदाचित एक्झामला जाणार नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन थोडीशी पुन्हा कमी होऊ शकते। ठीक आहे, आय होप नवीन डेट आहेत ते तुम्हाला कळायला असतील। फक्त एक रिमाइंड करेल, एक्झाम होण्यासाठी जवळपास आणखी 2 महिने बाकी आहेत आणि या 2 महिन्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी कव्हर करू शकता। त्यासाठी आपला कोर्स आहे, तो कोर्स जॉईन करायची इच्छा असेल तर तो कोर्स देखील जॉईन करू शकता। त्यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करून दिला जातो आणि कोर्स जॉईन करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा। व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82। हाच व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे। यावर मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली जाईल। कोर्स जॉईन केला तर अदर स्टडी करण्याची गरज पडत नाही। फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा तो कोर्स आहे। जे कॉमर्शियल विद्यार्थी आहे त्यांसाठी देखील कोर्स अवेलेबल आहे। ठीक आहे, हा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मेसेज करा, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच।